मित्रपक्ष महायुतीचा फॉर्म्युला आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा होऊन एक चांगला फॉर्म्युला आज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 227 जागेवर महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत आणि हा एक आम्ही संकल्प केला आहे तो संकल्प आम्ही पूर्ण करणार आहे। महायुतीचे आमचे जे घटक पक्ष आहेत ते ज्या ज्या पक्षाबरोबर त्यांची युती आहे त्या पक्षांच्या युतीच्या नुसार ते त्या पक्षांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आपल्या घटक पक्षाला किती सीट द्यायची त्यानुसार ती जबाबदारी त्या घटक पक्षाच्या युतीवर संपूर्णतः अवलंबून आहे। ज्या 20 जागांसाठी आता चर्चा सुरू होती ज्या 20 जागांसाठी रिपब्लिकन सेनेला किती जागा देणार नाही या संदर्भातला निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि भारतीय जनता पार्टीचे पण वरिष्ठ नेते त्या संदर्भातला त्यांच्या घटक पक्षासंदर्भातला निर्णय घेतील। परंतु आता एक सकारात्मक चर्चा होऊन एक चांगला फॉर्म्युला झालेला आहे आणि उद्या आमचे 227 आजपासून सुरुवात झालेली आहे 227 जागांवर सर्व महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करतील आणि उद्यापासून आम्ही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरं जाणार आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच ही आम्हाला संपूर्ण मतदान करेल। मुंबईकरांना माहीत आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतरच मुंबईचा विकास होऊ शकतो हा मुंबईकरांना विश्वास आहे म्हणून मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहून महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर निवडण्यात मदत करतील।